सविस्तर बातमी बघूयात। कोल्हापूरची ऐतिहासिक मेन राजाराम शाळा मोडीत काढून तिथे संग्रहालय उभारण्याचा घाट प्रशासनाने घातलाय। आता कोल्हापूरकरांनी याला तीव्र विरोध केलाय। हा निर्णय रद्द न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा नागरिकांनी दिला। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर परिसरातील ही शाळा कोल्हापूरचं वैभव आहे। संस्थानातील मुलं शिकावीत यासाठी सुमारे 150 वर्षांपूर्वी राजाराम महाराजांनी या शाळेची निर्मिती केली होती। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, ऑलिम्पिकपटू खाशाबा जाधव, थोर शास्त्रज्ञ जयंत नारळीकर अशा अनेक नामांकित व्यक्तिमत्वांनी या शाळेमध्ये शिक्षणाचे धडे घेतले। हाच ऐतिहासिक ठेवा आता धोक्यात आल्यामुळे कोल्हापूरकर आक्रमक झालेत। शिक्षण विभागानं शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल, चांगली शिक्षक तिथं कशी होतील, विद्यार्थी संख्या कशी वाढेल याच्यावर लक्ष दिले पाहिजे। जर काय खरोखर तुम्हाला वस्तू संग्रहालय करायचं असेल ते करा, पण ती दुसऱ्या जागेत करा। पण ही ऐतिहासिक इमारत किंवा ती शाळा बंद करून जर काय असं कोणी करणार असेल तर त्याला कोल्हापूरकरांचा विरोध असेल। सद्यस्थितीत या शाळेत 783 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। दरम्यान ही शाळा बंद पडत असल्याचं भासून इमारती ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा आरोप करण्यात येतोय। 783 मुलं शिक्षण घेत आहेत। या ऐतिहासिक वारसा चालवलेल्या बिल्डिंगमध्ये शाहू महाराजांच्या शैक्षणिक परंपरेतून राजाराम महाराजांच्या नावे असलेल्या ह्या बिल्डिंगमध्ये राजवाड्यासारखी ही बांधलेली मुलं बहुजन समाजाची मुलं शिकली पाहिजेत अशा स्वरूपाची ही वास्तू आहे। कोल्हापूरच्या भवानी मंडपाला खेटून असलेल्या या इमारतीची रचना फक्त शाळेसाठीच करण्यात आली होती। या ऐतिहासिक ठेव्याचं जतन केलं पाहिजे अशी भावना इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केली। शिक्षणाची आणि सार्वजनिक शिक्षणाची म्हणजे आज ती इमारत जिल्हा परिषदेकडे आहे। जिल्हा परिषदेच्या कडं अशी इमारत असणं हे त्यांच्यासाठी प्राईड आहे शिक्षणासाठीची। ते तुम्ही जपलं पाहिजे। तिथं तुम्ही सर्वोत्तम कॉलेज आज सुद्धा निर्माण करू शकता, सर्वोत्तम शाळा आज सुद्धा निर्माण करू शकता, कारण आज शाळा आणि कॉलेजची जास्त गरज आहे। संग्रहालय तर सांस्कृतिक दर्शनासाठी कोल्हापुरात अनेक आहेत। जी शाळा तब्बल 150 वर्षांपूर्वी सुरू झाली, ज्या शाळेने अनेक महापुरुषांना घडवलं, त्या शाळेवर आता संकट ओढावलंय। दरम्यान ज्ञानाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी कोल्हापूरकर सुद्धा सज्ज झाले। त्यामुळे प्रशासन आता काय निर्णय घेतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। यानंतर या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात 16 डिसेंबरपासून सुरू होणार आहे। त्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। यंदा जवळपास 7,500च्या वर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात ठेवण्यात आलंय। सोमवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याची शक्यता दुरावली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड होणार आहे। पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी होण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा होती। राज ठाकरेंनी पुण्यातल्या नेत्यांना महापालिकेसाठी बैठकांना सुरुवात करण्याचे आदेश दिलेत। पुणे शहरातील मनसे कार्यकर्त्यांची बैठक झाली असून त्यात प्रभागनिहाय माहिती घेऊन महापालिकेच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। वर्ध्याच्या देवळी मतदारसंघाचे भाजप आमदार राजेश बकानेंनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत विकास कामांचा शुभारंभ केला। माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शशांक घोडमारेंनी रस्ते, पाणी, रोजगाराचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली। निवडणूक काळात सामान्य नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी याची आठवण करून देण्यासाठी वर्ध्यात किसान अधिकार अभियानाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सरकारला निवेदन देत मागण्या पूर्ण झाल्यास आंदोलन करण्याचा, मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते अविनाश काकडेंनी दिलाय। कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांची कराडमध्ये शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक झाली। यावेळी त्यांनी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ 4 तालुक्यात विभागला गेला असून प्रत्येक महिन्याला जनता दरबार होणार असल्याची माहिती दिली। छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं बनावट दारू तयार करून विकणाऱ्यांवरती कारवाई केली। राहत्या घरात दारू बनवून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागानं त्या ठिकाणी जाऊन छापा टाकत 1,25,00,000चा मुद्देमाल जप्त केला।